मित्रांनो नमस्कार. आजच्या या आपल्या कंटिन्यू सेशनमधला हा तिसरा व्हिडिओ. एक फक्त मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण क्लासिफिकेशन पाहिलं होतं त्या बाबतीत सांगेल. एक मी सांगत असताना एक थोडी एक गोष्ट सांगायची राहून घेतली होती किंवा सांगता सांगता ती गडबडीत सांगितली गेली होती. मी तुम्हाला सांगितलं होतं की बेन्झिन रिंगला डायरेक्टली अटॅच जर एखादा हॅलोजन ग्रुप असणार तर या ग्रुपला आणि या कंपाऊंडला आपण नाव द्यायचं आहे की बेन्झिल हलाइड. तर हे असं नाही आहे. तर हे असतं बेन्झिल केव्हा म्हणायचं तर जेव्हा बेन्झिन रिंग असणार आणि बेन्झिन रिंगच्या नंतर लगेचच sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम प्रेझेंट असणार आणि त्या sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमलाच जर एखादा हलाइड अटॅच असणार तर इतक्या रिंग आणि sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम असलेल्या ग्रुपला आपण म्हणतो बेन्झिल. आणि जो कुठला हलाइड असेल त्याचं आपल्याला नाव सांगायचं आहे. इतके फक्त आपण दुरुस्ती करून घ्यायची आहे त्या टॉपिकमध्ये, क्लासिफिकेशनच्या टॉपिकमध्ये, ज्याला आपण बेन्झिल हलाइड म्हटलं होतं. यानंतरचा जो पार्ट आपल्याला घ्यायचा आहे तो अतिशय सोपा आहे. क्लासिफिकेशन नंतरचा जो पार्ट आहे तो पार्ट आपण जो घेणार आहे यात आता आपल्याला अल्किल हलाइड कसे तयार होतात म्हणजे कशा पद्धतीने ते तयार होऊ शकतात हे माहिती झालंय. यानंतर आपल्याला आता अल्किल हलाइडला नावं कशी द्यायची आहेत म्हणजे त्याचं नॉमेनक्लेचर ऑफ अल्किल हलाइड किंवा आपण हॅलो अल्केन किंवा हॅलो अरिन म्हणू शकतो. अल्किल हलाइड 11व्या वर्गात सुद्धा हे नॉमेनक्लेचर आपण शिकलोय. अतिशय सोप्या पद्धतीने हे आपल्याला सांगता येईल. नॉमेनक्लेचरच्या सुद्धा दोन आपल्याकडे जशा दैनंदिन आयुष्यात आपल्या जशा दोन पद्धती असतात तशाच पद्धतीने इकडे सुद्धा नॉमेनक्लेचरच्या दोन पद्धती आहेत. इकडे सुद्धा आपल्याला माहीतच आहे ते दोन पद्धतीने आपण नावं देत असतो. एक असतं की कॉमन नेम्स आणि दुसरी जी पद्धत आहे ती मोस्ट पॉप्युलर आहे ती आहे IUPAC सिस्टम. IUPAC नॉमेनक्लेचर किंवा IUPAC सिस्टीमनी नॉमेनक्लेचर त्या कंपाऊंड्सला नावं देणे. सगळ्यात सुरुवातीला आपण कॉमन नेम्स विषयी बोलू, नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या यानंतरच्या टॉपिकमध्ये आपण IUPAC नॉमेनक्लेचरच्या बद्दल सुद्धा बोलूया. कॉमन नेम्स काय असतात, IUPAC नेम्स काय असतात आपल्याला माहीत जरी असलं तरी एकदा पुन्हा सांगतो. कॉमन नेम्सला कुठेतरी रेस्ट्रिक्शन येणार आहे. IUPAC नेम्सला तसे रेस्ट्रिक्शन नसणार आहेत. तुम्ही एखाद्या जर आपल्या जनरल कोणाचंही उदाहरण घ्या, आपल्याला एक दोन नावं सहसा बऱ्याच जणांना दोन नावं असतात. एक जे आपण शाळेत नाव टाकत असतो ते पूर्ण नाव सगळ्यांना शाळेला वर्गाला तुमच्या सगळ्यांना माहीत असतं आणि कॉमन नाव जे तुमच्या आसपासच्या परिसरातल्याच लोकांना फक्त तितकंच माहीत असतं. इथे सुद्धा आपल्या केमिस्ट्रीमध्ये सुद्धा कॉमन नावांचं बाबतीत तसंच झालंय की इथे रेस्ट्रिक्शन येणार आहेत. म्हणजे तुमचं जे स्वतःचं कॉमन नाव आहे घरचं ते तुमच्या घरच्यांना आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनाच माहीत असणार आहे. तेच नाव घेऊन जर तुम्ही शाळेत गेलात आणि त्या नावाने जर तुम्ही त्याला बोलवलं तर तुम्हाला रेस्ट्रिक्शन येणार तिथे. तो तुम्हाला सांगणार की असा व्यक्ती इथे नाहीच आहे. म्हणून कॉमन नावांमध्ये रेस्ट्रिक्शन कधी येणार आहे जे की IUPAC नावामध्ये येणार नाही. IUPAC नाव जे की तुमचं शाळेत नाव टाकत असता तुम्ही ते सगळ्यांनाच बऱ्यापैकी माहीत असतं. तिथे रेस्ट्रिक्शन येणार नाही. कॉमन नाव द्यायचेत कसे ते आपण आता याच्यानंतर पाहूया. कॉमन नेम्सला ट्रिव्हियल सिस्टीम सुद्धा म्हटलेलं आहे म्हणजे परंपरागत पद्धत. कॉमन नेम्स पहा कशाच पद्धतीने कॉमन नेम्स देणं अतिशय सोपं आहे पण त्याला रेस्ट्रिक्शन आहेत. एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगण्यात येईल. आपल्याकडे कॉमन नाव देत असताना सुद्धा आपल्याकडे काही लोकांना उपाधी लावण्याची पद्धत आहे, काहीतरी पदवी देण्याची पद्धत आहे. काही लोकांच्या समोर आपण डॉक्टर लावतो, काही लोकांच्या समोर प्राध्यापक लावतो, काही लोकांच्या समोर इंजिनियर लावतो, काही लोकांच्या समोर महात्मा लावतो. अशा पद्धतीनंच यांच्या समोर सुद्धा समोर म्हणजे आपण ज्याला म्हणतो प्रेफिक्स लावण्याची एक पद्धत आहे. प्रेफिक्स आणि काही लोकांच्या शेवटी पण येतं. प्रेफिक्स जे लावतो आपण ते कंपाऊंडच्या नावाच्या नेहमी कुठे लावणार आहे तर सुरुवातीला लावणार आहे आणि जे सफिक्स असणार आहे ते नेहमी
कंपाऊंडच्या नावाच्या शेवटी येणारे. प्रेफिक्स आणि सफिक्स या दोन शब्दांमध्ये गडबड होऊ द्यायची नाही. प्रेफिक्स कशाला म्हणायचं तर जे सुरुवातीला लागून येणारे त्याला प्रेफिक्स म्हणूया, आणि सफिक्स जे म्हणायचं ते जे शेवटी लागून येणारे त्याला. पहा कशा पद्धतीचे जे प्रेफिक्स येतील आणि ते प्रेफिक्स द्यायचे कधी ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. एक एक्झाम्पल घेऊ. CH3 CH2 आणि CH2 आणि Br. आता कॉमन नाव देत असताना सिंपल काय करायचंय, जो अल्किल ग्रुप आहे, जो कुठला अल्किल ग्रुप आहे, नंबर ऑफ कार्बन ॲटम मोजायचे. सिंपल नंबर ऑफ कार्बन ॲटम मोजायचे. याच्यात किती कार्बन ॲटम आहे ते मोजा. 1 2 3. 3 कार्बन आहेत म्हणजे पॅरेंट अल्केन तुमचा होतो प्रोपेन. 3 कार्बन असल्या कारणाने पॅरेंट अल्केन होतो प्रोपेन. प्रोपेन आहे म्हणजे हा ग्रुप झाला प्रॉपिल ग्रुप. कुठला ग्रुप झाला? प्रॉपिल ग्रुप झाला. म्हणजे अल्किल ग्रुपचं नाव लिहिलं, हे नाव झालं अल्किल ग्रुपचं. अल्किल ग्रुपलाच फॉलो करणारे अल्किल ग्रुपच्याच नंतर हालाइडचं नाव देऊन टाकायचं. ब्रोमिन आहे म्हणून मी लगेच लिहून टाकतो अल्किल ब्रोमाइड. अल्किल ब्रोमाइड. अल्किल ग्रुपचं नाव लिहा. नंबर ऑफ कार्बन ॲटम जितके असतील तितके मोजा. 3 होते म्हणून मी म्हटलं प्रॉपिल. ब्रोमिन आहे लिहिलेला म्हणून ब्रोमाइड. क्लोरीन असतं तर क्लोराइड म्हटलं, आयोडीन असतं तर आयोडाइड म्हटलं असतं. सिंपलच काम आहे. पण आता याच्यात एक प्रेफिक्स येणार आहे. आता इथे कार्बनची सरळ चेन होती, स्ट्रेट चेन, कुठेही ब्रँच नाहीये, कुठेही हे तुटलेले नाहीये. कार्बन ॲटमची चेन कुठलीही तुटलेली नाही, स्ट्रेट आहे. म्हणून अशा पद्धतीच्या स्ट्रेट कार्बन चेनमध्ये कार्बन ॲटम प्रेझेंट असतील अलॉंग विथ हॅलाइड ॲटम, तर त्याच्या समोर एक प्रेफिक्स लिहायचंय जे आपण लिहित असतो n, स्मॉल n. मग याचं नाव होऊन जाईल n प्रॉपिल ब्रोमाइड. आता ही चेन किती लॉंगेस्ट असो किती शॉर्टेस्ट असो, फक्त ती चेन स्ट्रेट चेन पाहिजे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल जेव्हा कार्बनची स्ट्रेट चेन असणारे अलॉंग विथ द हॅलाइड ॲटम, तेव्हा आणि तेव्हा फक्त तुम्ही n हे प्रेफिक्स वापरायचं. नंतर जे कुठला अल्किल ग्रुप असणार आहे तुमच्या स्ट्रेट चेनमध्ये त्या अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं फॉलोड बाय हॅलाइड नेम. ठीक आहे. हे झालं n सफिक्सच्या बाबतीत. n आपण पूर्ण केलं. n सफिक्स आपला आपण प्रेफिक्स आपला आपण पूर्ण केला. त्यानंतरचा प्रेफिक्स पाहू आणि त्यानंतरचं नाव कसं द्यायचं, त्यानंतरची सिस्टीम काय असणार आहे ते पाहू. सिंपल आहे. एक एक्झाम्पल सांगतो. त्यानंतरचा प्रेफिक्स आपल्या समोर असतो, तो असतो आयसो. पाहू कसं देता येईल. CH3 CH CH2 CH3 आणि इथे लिहितो मी Cl. मला कोणी विचारलं तुम्हाला की हा अल्किल हलाइड कुठल्या प्रकारचा अल्किल हलाइड आहे, तर आपल्याला सिंपल माहिती आहे. कार्बन ॲटमला आपला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जोडलेला आहे हलाइड ॲटम. त्याच कार्बन ॲटमला डायरेक्टली अटॅच एकच कार्बन ॲटम आहे म्हणून हा अल्किल हलाइड आमचा प्रायमरी अल्किल हलाइड. सांगता येईल प्रायमरी कार्बन ॲटमला अटॅच आहे हलाइड ॲटम म्हणून याला आपण म्हणूया प्रायमरी अल्किल हलाइड, आणि हा प्रायमरी अल्किल हलाइड आहे. पण याला प्रेफिक्स कोणतं देता येईल तर पहा. टर्मिनल पोझिशनला म्हणजे शेवटी किंवा सुरुवात म्हणा याला किंवा शेवट म्हणा. टर्मिनल पोझिशनला हा जर ग्रुप प्रेझेंट असणार नेहमी टर्मिनल पोझिशनला CH3 CH2 टर्मिनल पोझिशनला म्हणजे कोपऱ्यावरती अगदी शेवटी किंवा सुरुवातीला CH3 CH2 ग्रुप जर प्रेझेंट असणार तर हा ग्रुप ज्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट आहे त्याच्या सुरुवातीला आपण प्रेफिक्स लिहित असतो आयसो. याला असं सुद्धा जे शेतामध्ये एक फाटा फुटलेला असतो तसंही हे दिसतं, त्याच्यामुळे याला आयसो नाव देण्याची पद्धत सुरुवात झालेली आहे. याला प्रेफिक्स दिला आयसो. हा ग्रुप जेव्हाही किंवा टर्मिनल पोझिशनला किंवा सुरुवातीला असणार CH3 CH2, बाकीचं याचं काही घेणं देणं नाही. मग आता आयसो झालं. नंबर ऑफ कार्बन ॲटम मोजा, तो तुमचा अल्किल ग्रुप 1 2 3 4. 4 म्हणजे झाला आपला ब्युटिल ग्रुप. ब्युटिल आणि ब्युटिललाच लागलेला ग्रुप आहे तो आहे क्लोरीन म्हणून लिहून टाकू आपण क्लोराइड. सिंपल काम. हे झालं आयसो ब्युटिल क्लोराइड. आयसो प्रेफिक्स सुद्धा आपण पाहिला. यानंतरचं एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे, व्यवस्थित चांगलं एक्झाम्पल आहे, ते सुद्धा घेऊ आपण.
CH3 CH3 वर लिहितो थोडं, CH3 CH3 आणि हा Cl. मग आता तुम्हाला सांगता येईल अल्किल हलाइड हा कुठल्या प्रकारचा आहे, तसं तसंही प्रेफिक्स आपल्याला देता येईल, तुम्हाला माहिती आहे. मग कार्बन ॲटम ज्याला आपला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप लागलेला आहे तो क्लोरीन ॲटम लागलेला आहे. हा ज्या कार्बन ॲटमला तुमचा क्लोरीन ॲटम अटॅच आहे तो कार्बन ॲटम कोणता कार्बन ॲटम आहे, तर त्याच कार्बन ॲटमला डायरेक्टली अटॅच दोन कार्बन ॲटम आहे, 1 आणि 2, म्हणजे हा असला पाहिजे सेकंडरी. मग तुम्हाला सांगता येईल की प्रेफिक्स वापरा सेकंडरी, म्हणजे SEC वापरा किंवा डिग्री वापरा, 2 डिग्री. मग वापरला आपण. नंबर ऑफ कार्बन ॲटम मोजा, 1 2 3, 3 म्हणजे प्रॉपिल, आणि क्लोरीन ॲटम लागलाय म्हणून तुम्ही सांगून टाकाल की क्लोराईड आहे, म्हणून क्लोराईड लिहून टाकाल. बरोबर आहे तुमचं नाव. हे नाव सेकंडरी प्रॉपिल ब्रोमाइड तुम्ही अतिशय बरोबर लिहिलं, पण मी सांगतो याचं नाव सेकंडरी प्रॉपिल ब्रोमाइड न राहता याचं पॉप्युलर नाव आहे आयसो प्रॉपिल क्लोराईड. आयसो प्रॉपिल क्लोराईड हे एक्सेप्शन नाही, पण एक्सेप्शन म्हणता येईल असं एक एक्झाम्पल आहे. असे अजूनही काही एक्झाम्पल आहेत. तर इथे तर तुम्हाला समजलं की हा तर सेकंडरी कार्बन ॲटमला अटॅच होता, तर इथे तर सेकंडरीच यायला पाहिजे. हे तर बरोबरच आहे, हे नाव अतिशय बरोबर आहे. मग तुम्ही म्हणाल आता आम्हाला कन्फ्यूज का बरं करता की सेकंडरी लिहायचं की आयसो लिहायचं, दोन्ही लिहिले तरी चालतात, पण आयसो का बरं लिहायचं. जेव्हा जेव्हा कार्बन ॲटम जेव्हा असा कार्बन ॲटम असणार आहे की त्याला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप, या कार्बन ॲटमला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप लागलेला आहे आपला क्लोरीन ॲटम, तो कार्बन ॲटम जर सिमेट्रिकली सबस्टिट्यूटेड असणार आहे, सिमेट्रिकली ओरिएंटेड असणार आहे, सिमेट्रिकली त्याला आपण ठेवलेला असणार आहे. पहा हा सिमेट्रिकल आहे, इकडून सुद्धा एक मिथिल ग्रुप असणार आहे, इकडून सुद्धा एक मिथिल ग्रुप. मिथिल म्हणजे सारखे सारखे ग्रुप आहे, इकडून एक मिथिल ग्रुप आहे, इकडून एक मिथिल ग्रुप, म्हणजे दोन्हीकडून तो सिमेट्रिकली सिच्युएटेड आहे, सिमेट्रिकली अरेंज केलेला आहे. म्हणून अशा पद्धतीनं सिमेट्रिकली सिच्युएटेड असल्या कारणाने आपण त्याला आयसो नाव दिलेलं आहे, सेकंडरी न म्हणता. सेकंडरी सुद्धा म्हटलं तरी चालेल, सेकंडरी लिहिलं तरी बरोबरच देतील, पण एखाद्यावर पर्टिक्युलर प्रश्न आला की हा अशा प्रकारचा अल्किल हलाइडला काय म्हणायचं, किंवा अशा प्रकारच्या अल्किल हलाइड पासून तुम्ही हे बनवा, आयसोप्रॉपिल क्लोराईड पासून तुम्ही बनवा, आणि तुम्हाला माहितच नसलं स्ट्रक्चर तर मग गडबड होऊन जाईल. किंवा तुम्हाला जर माहिती नुसतं सेकंडरी प्रॉपिल क्लोराईडच आणि आयसो माहीतच नाही तर तुमचा प्रश्न चुकण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही लक्षात ठेवा, सेकंडरी म्हटलंच चालेल, आयसोही म्हटलंच चालेल, पण पर्यायात एखाद्या सेकंडरी नाहीच आहे उत्तर, आणि तिथे उत्तर दिलेलं आहे आयसोप्रॉपिल क्लोराईड. तुम्हाला लक्षात पाहिजे की आयसो का बरं म्हटलेलं आहे आपण, कारण की कार्बन ॲटमला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आपला लागलेला आहे, आणि तोच कार्बन ॲटम हा सिमेट्रिकली सिच्युएटेड आहे, म्हणून त्याला आपण जे प्रेफिक्स द्यायचं ते आयसो दिलं होतं. यानंतरचं पुढचं आपण प्रेफिक्स पाहू. पुढचा प्रेफिक्स अतिशय सोपा आहे, आत्ता सांगितल्याप्रमाणे. हे एक्झाम्पल घेऊ. पुढचा प्रेफिक्स सांगता येईल सेकंडरी SEC. पहा कसा सांगता येईल. CH3 CH2 CH आणि Cl. आता प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप कोणत्या कार्बन ॲटमला लागलेला ते पाहायचं आणि प्रेफिक्स द्यायची सुरुवात करायची. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप इथे आता कुठल्या कार्बनला लागलेला आहे तर या कार्बनला लागलेला आहे. हा कार्बन ॲटम दोन्ही कार्बन ॲटम पासून जॉईन आहेत. दोन कार्बन ॲटम याला या प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप ज्या कार्बन ॲटमला लागलेला आहे त्याच कार्बन ॲटमला डायरेक्टली अटॅच हा एक आणि हा एक, दोन कार्बन ॲटम अटॅच आहे, म्हणून याला आपण म्हणू शकतो सेकंडरी. ठीक आहे, याला आपण म्हणू शकतो सेकंडरी. तरी सुद्धा व्यवस्थित लक्षात घेऊन पाहून घ्यायचं. मी थोडं एक्झाम्पल बदलतो. अशा पद्धतीचं एक्झाम्पल मी करून टाकलं, पाहून घ्या. आता इथे आयसो आहे का ते पण पाहून घ्या. CH3 CH2 CH3 असा कुठलाही हा ग्रुप नाहीच आहे. टर्मिनलला असा कुठलाही ग्रुप नाहीये. इकडूनही पाहून घ्या, सिमेट्रिकली सिच्युएटेड पण नाहीये. हे एक्सेप्शनल एक्झाम्पल नाहीये. सेकंडरी कार्बन ॲटमलाच प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप लागलेला आहे, म्हणून प्रेफिक्स वापरून टाका सेकंडरी. नंबर ऑफ कार्बन ॲटम किती असतील तितके मोजून टाका.
जितके असतील तितके मोजून टाका. 1 2 3 आणि हा 4. तुम्हाला सोपं गेलं पाहिजे. इथे पुढे तुम्ही रिंग लिहाल तर तुम्हाला एक्झाम्पल थोडं कठीण वाटेल, म्हणून सिम्पल एक्झाम्पल करून टाकू यायला आपण. त्याचे पण नाव आपल्याला पुढे पाहायचेच आहे, ते आत्ता त्याच्यात घुसू नका. 1 2 3 4 5 6 म्हणजे आपण म्हणू शकतो हेक्झिल, आणि सरळ सरळ म्हणता येईल क्लोराईड. अशा पद्धतीने याचं कॉमन नाव होऊन जाईल. पुढचा प्रिफिक्स पाहू. पुढचं एक्झाम्पल सांगता येईल, पुढचं प्रेफिक्स सांगता येईल. पुढचं जे प्रेफिक्स आहे ते अतिशय सोपं प्रेफिक्स आहे. टर्शरी म्हणजे TRT, टर्ट नावाचं प्रेफिक्स आहे, ते सांगता येईल. या प्रेफिक्समध्ये सांगत असताना एकदम एक सिंपल एक्झाम्पल घेऊ आणि टर्ट प्रिफिक्स केव्हा वापरायचं ते आपल्याला लक्षात येईल. CH3 C हा पुढचा CS3 ग्रुप, हा त्याच्या पुढचा CS3 ग्रुप, या मधल्या कार्बन ॲटमला हा Cl लागलेला आहे. पहा तर मग, ज्या कार्बन ॲटमला आपला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप जोडला आहे तो हा, याच कार्बन ॲटमला डायरेक्टली अटॅच 3 कार्बन ॲटम आहे, 1 2 आणि 3. म्हणजे टर्शरी कार्बन ॲटमला आपला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप हलाइड ॲटम जोडलेला आहे, म्हणून इथे प्रेफिक्स लिहितो मी. म्हणून हा झाला टर्शरी अल्किल हलाइड, टर्ट. आणि एकूण कार्बन ॲटम मोजा, 1 2 3 आणि 4 म्हणजे ब्युटिल, टर्शरी ब्युटिल. जो कुठला हलाइड असेल फॉलोड बाय द अल्किल ग्रुप नेम, त्याचं नाव लिहून टाका, टर्शरी ब्युटिल हलाइड. अशाच पद्धतीने आपण याचे एक्झाम्पल्स घेऊ शकणार आहे. पुढचं प्रेफिक्स, शेवटचं प्रेफिक्स निओ, NEO, अतिशय सोपं आहे. काय करा, एक कार्बन ॲटम लिहा आणि त्याला 4 कार्बन ॲटमनी सिच्युएटेड करा, 1 2 3. तसे तसे ग्रुप सुद्धा लिहून टाकतो. इकडे CS3, इकडे सुद्धा CS3, इकडे सुद्धा CS3, इकडे हा लिहितो CH2 आणि इकडे लिहून टाकतो मी हा Br. पहा, एक कार्बन ॲटम ज्याला डायरेक्टली अटॅच 4 कार्बन ॲटम, एक कार्बन ॲटम ज्याला डायरेक्टली अटॅच 4 कार्बन ॲटम, अशा पद्धतीच्या ग्रुपला आणि त्याच्याच नंतरच्या कार्बन ॲटमला जर ब्रोमिन लागलेला असेल तर ते नंतर. एक कार्बन ॲटम आणि त्याला अटॅच 4 कार्बन ॲटम, असा जर एखादा ग्रुप प्रेझेंट असणार तर त्या ग्रुपला आपण म्हणतो निओ ग्रुप. आणि त्याच निओ कार्बन ॲटमला, निओ ग्रुपला हलाइड लागलेला आहे. याला पूर्ण मोजा, नेहमी ते पेंटिलच राहील, निओ पेंटिल. आणि त्या निओ ग्रुपला हा पर्टिक्युलर नेहमीच निओ ग्रुप राहतो. निओ ग्रुपला लागलेला आहे हलाइड, त्या हलाइडचं नाव ब्रोमाइड. निओ कशाला म्हणायचं तर एका कार्बन ॲटमला डायरेक्टली अटॅच 4 कार्बन ॲटम आणि त्यातल्या एका कार्बन ॲटमला हलाइड, म्हणून निओ पेंटिल ब्रोमाइड अशा पद्धतीचं नाव आपल्याला देता येईल. हा झाला निओ सफिक्स. यात आपण क्लासिफिकेशन मध्ये पाहत असताना दोन ग्रुप्स पाहिले होते. एक डायहॅलो अल्केनचे आपण एक्झाम्पल पाहिले होते, ते एक एक्झाम्पल सांगतो. असं आता एखादं एक्झाम्पल असं आहे CH3 CH आणि Cl2. म्हणजे इथे काय झालेलं आहे, एकाच कार्बनला, म्हणजे असं आहे, एका कार्बनला दोन्हीच्या दोन्ही क्लोरीन ॲटम म्हणजे हलाइड ग्रुप एकाच कार्बनला लागलेले आहे. अशा पद्धतीच्या डायहॅलाइडला, अशा पद्धतीचे 2 हलाइड आहे म्हणून डायहॅलाइड, अशा पद्धतीच्या डायहॅलाइडला आपण म्हणत असतो जेमिनल. हे जनरल नाव झालं, जेमिनल डायहॅलाइड. मग आता याचं पर्टिक्युलर नाव कसं द्यायचं तर अशा पद्धतीचे जर डायहॅलाइड असले तर त्याला आपण अजून जनरल नाव देतो. त्याला नाव देत असतो जनरल नाव आपण अल्किलिडीन. अल्किलिडीन. आता अल्किल ग्रुप कोणता आहे तो मोजायचा, 2 आहे म्हणून इथे काय होऊन जाईल इथिल. बाकीचा जो सफिक्स आहे तो तसाच. इथिलिडीन काय होईल आता, इथिलिडीन, एक मिनिट, इथिलिडीन 2 क्लोरीन ॲटम आहे. तुम्ही डायक्लोराइडही म्हणू शकता. इथिलिडीन लिहिल्यानंतर तुम्हाला माहित होणारच आहे तिथे 2 क्लोरीन ॲटम आहे म्हणून. इथिलिडीन डायक्लोराइड किंवा क्लोराइड, नुसतं क्लोराइड, अशा पद्धतीनं तुम्ही नाव देऊ शकता. एकाच कार्बन ॲटमला जर दोन्ही हलाइड ॲटम जोडलेले असतील तर
त्या पद्धतीच्या हलाइडला किंवा त्या पद्धतीच्या अल्किल हलाइडला तुम्ही जेमिनल डायहलाइड म्हणायचंय. आणि तशा पद्धतीच्या जेमिनल डायहलाइडला तुम्हाला जर कॉमन नाव द्यायचं आहे तर त्याचं जनरल नाव अल्किलिडिन होईल, अल्किलिडिन हलाइड म्हणून. आणि तुम्हाला जर एक पर्टिक्युलर त्याचं नावच द्यायचं आहे कॉमन नाव, तर जो कुठला अल्किल ग्रुप असणार आहे, 2 जर कार्बन असतील तर त्याच्यात तुम्ही त्याला इथिलिडिन म्हटलं, 3 असतील तर प्रॉपिलिडिन म्हणा, 4 असतील तर ब्युटिलिडिन म्हणा, आणि फॉलोड बाय द नेम ऑफ दॅट हलाइड ॲटम. याच्यासारखंच दुसरं आहे, याच्यासारखं जेमिनल सारखंच व्हिसिनल आहे, ते सुद्धा असंच आहे. तिथे फक्त काय आहे, CH2 आणि इथे Cl. ऍडजसन कार्बन ॲटमला, हे डायहलाइडचंच एक्झाम्पल आहे, ऍडजसन कार्बन ॲटमला जर हलाइड ॲटम प्रेझेंट असतील, हा ऍडजसन, हा याच्या शेजारी, हा याच्या शेजारी, ऍडजसन कार्बन ॲटमला जर 2 हलाइड ॲटम प्रेझेंट असतील तर अशा पद्धतीच्या डायहलाइडला आपण म्हणत असतो व्हिसिनल डायहलाइड. आणि अशा पद्धतीच्या व्हिसिनल डायहलाइडला आपल्याला जनरल नाव देता येतं अल्किलीन डायहलाइड. आता अल्किलीन, जो कुठला अल्किलीन ग्रुप असेल तो घ्या. इथे 2 आहे कार्बन ॲटम, 2 म्हणजे इथिन किंवा इथेन म्हणून आपण म्हणू शकतो याला इथिलीन. 2 आहेत म्हणून इथिलीन म्हटलं. आणि डायहलाइड, जो कुठला हलाइड असणार प्रेझेंट, डायक्लोराइड प्रेझेंट आहे म्हणून डायक्लोराइड. अशा पद्धतीने याला आपण कॉमन नाव देऊ शकतो. हे झाले कॉमन नाव. पुस्तकामध्ये एक चार्ट दिलाय, त्या चार्ट मधले सगळे एक्झाम्पल आपण सोडवू शकता. इथे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये इथे हा चार्ट दिलेला आहे. या चार्टमध्ये हे सगळे एक्झाम्पल्स दिलेले आणि हे त्याचे कॉमन नाव दिलेले आहे. इतके एक्झाम्पल जरी आपण व्यवस्थित करून ठेवले तरी चांगलं राहील, कारण की कॉमन नाव कुठेतरी रेस्ट्रिक्शन आहे. आणि इथून इतका टॉपिक आपण आज वाचून ठेवायचा आहे. नॉमेनक्लेचरचा हा NCERT बुकमधला टॉपिक आहे. इथून NCERT बुकच्या नॉमेनक्लेचरला सुरुवात होते. इथून इतकं तुम्ही हे सगळं वाचून ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित तुमचा अभ्यास होईल.